फेमस आहे ही. आणि थोडंसं वरून कोथिंबीर. ताई जो सनी दादा आहे ना नोवेंजल त्यांचं दाखवत असते. तो सनी दादा आहे ना कुठे पण गेल्याच्या नंतर कशी शूटिंग वगैरे करत असतो. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला खूप लेट स्टार्ट होतोय आणि किचनमधून तो पण, कारण की मला काल बरं नव्हतं, त्याच्यामुळे आज काही सगळं झोपेत आणि आरामामध्ये दिवस गेला. तर आज आहे सोमवार, श्रावण सोमवार चालू आहे, तर त्याच्यामुळे सर्वांना उपवास आहे आज. म्हटलं चला लवकरच स्वयंपाकाला पण लागूया आणि लवकर स्वयंपाक बनवून घेऊन जेवण पण लवकरच करते, कारण काल ॲसिडिटी झालेली. काल काही म्हणजे जेवायला वगैरे लेट झालेल्यामुळे आज पण तसं काही नको व्हायला, त्याच्यामुळे लवकर जेवून लवकरही करते. चला तर असेच कनेक्ट राहा. आणि आज मी बनवत आहे मोदकाची भाजी. तुमच्याकडे त्या भाजीला काय बोलतात हे पण मला सांगा. तर मोदक मी बनवून घेतलेले आहेत, आता फक्त मला आमटी बनवून त्यात टाकायचे आहेत. तर चला आता आमटी बनवण्यासाठी मी अगोदर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी. तेल टाकले अगोदर कढईमध्ये आणि काय नाही, जस्ट आपल्याला जो मसाला लागतो तो मसाला टाकायचा, म्हणजे जो पण असेल घरचा वगैरे काय काय, आणि थोडंसं त्याला हलवून घ्यायचं. नंतर टाकायचा हा आपला खोबरं आणि लसण कांदा वगैरे त्याचा असतो ती पेस्ट, ती टाकायची. आता ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे येसूर आणि ठसका सुटलेला आहे, थोडंसं हे झालं आहे. येसूर टाकल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं. येसूर म्हणजे डाळ असते आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि ज्वारीचं थोडंसं पीठ असतं, तसं एक पीठ असतं सगळं. त्याला थोडं थिकनेस येते आमटीला. येसराची आमटी करतो तसंच करून घ्यायचं. आता हा सगळा मसाला थोडासा असंच परतून द्यायचा पाणी घालून, आणि नंतर सगळं परतल्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत. तर छान असं त्याला एकदा हे होतं. असं झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून द्यायचं. आता मस्त तरी आली, म्हणजे आमटी उकळलेली आहे आणि त्याला तरी पण छान आली आहे. तर ह्या असतात उमरं, हे अगोदरच मी बनवून घेतलेले आहेत डाळीच्या पिठाचे, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये थोडंसं वाटण वगैरे घालावं लागतं. एक दिवस पूर्ण रेसिपी सांगेल तुम्हाला मी. आता जस्ट आज मी खूप फास्टमध्ये बनवली आहे. जेव्हा गावाला जाईल तेव्हा चुलीवर बनवून दाखवणार आहे, आणि गावाला खूप फेमस आहे ही. आणि थोडंसं वरून कोथिंबीर. सो मी पाणी ठेवलेलं आहे इकडे ह्याच्यासाठी की मला त्याच्यामध्ये हरभरे भिजायला टाकायचे, तर कारण सकाळची पण आपल्याला तयारी बघावी लागती. तर टाईम भेटला तर म्हटलं चला आत्ता हेच आपण काम करून घेऊया, कारण की नंतर लक्षात राहत नाही. थोडं पाणी कोमट झालं ना त्याच्यामध्ये लगेच आपण हरभरे टाकून घ्यायचे. जाडमध्येच ठेवलेले थोडेसे. सकाळच्या भाजीपुरते टाकून घेतले. जसं की तुम्ही पाहिलं आता ऑलमोस्ट काम होत आलं आहे. थोडंसं फक्त भाजी साफ करते आणि त्याच्यानंतर चालायला जाते. चालल्यानंतर भेटूया मग काय करते. तर कनेक्ट असंच आज पण काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल करण्याचं नाही आहे, होईल होत असतं. योगेश पुढारी, चला.
पडत असतं बहिणीच्या. कौन है ये लोग, कहाँ से बरं जाऊ दे. पाय सगळ्यात पडत असतात बहिणीच्या रक्षाबंधनच्या दिवशी माहिती का. हां सो तुम्ही पाहिलंच आम्ही मीनाकडे गेलेलो रक्षाबंधनासाठी. म्हणजे हां नाही पाहिलं ते. अरे कहना क्या चाहते हो. नाही ते नाही पाहिलं म्हणजे ती उद्या पाहणार आहे. तर का नाही बघणार रायामध्ये नाही पाहिलं त्यांनी. तर आता आलेलो आहोत आम्ही घरी आणि आता चालू आहे. आता ब्लॉग आता एंड करणार आहे. पण राया काही बोलायचं का तुम्हाला. काहीतरी बोलत जा. ते ना मी त्यांना दाखवत असते दुसरे जे डेली ब्लॉग व्हिडिओ बनवत. माझे डेली का ब्लॉग येत नाही येतं कारण त्याचं कारणच हे आहे की मला राया अजिबात पण हेल्प करत नाही येतं. ते कधी पण त्यांना मी बोलते की मी कुठे गेल्यानंतर आपण तिथे कामामध्ये व्यस्त होतो तर यांनी थोडंफार शूट वगैरे करायला हवं तिथे. तर असं काहीच करत नाही आहे. तर त्यांना मी रचनाताई सनीदादा आहे ना नवेंजल त्यांचं दाखवत असते. तो सनीदादा आहे ना कुठे पण गेल्याच्या नंतर कशी शूटिंग वगैरे करत असतो. ती कामात आहे किंवा कोणाशी तरी बोलते तर सगळं रिअल वाटतं. तर आपण छोटे छोटे स्वतःच्या क्लिप काढायला सर्व करायला ना असं हे वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला होत पण नाही एवढं. म्हणजे आपल्या एकदम असं कॅज्युअली असत नाही होऊन जातात गप्पा गोष्टी तर त्या सांगता येत नाही. तर आता पण बघा तिकडे मोबाईल घेऊन बसले तर केवढा आवाज केला आहे. जेव्हा मला काहीतरी बोलायचं असेल काही करायचं असेल ना एकतर टी व्ही चालू असतो त्यांचा तर नाहीतर एक तर मोबाईलचा आवाज असतो. अजिबात सपोर्ट करत नाही येतं आणि फक्त बोलतात की तुझे व्हिडिओ येत नाही तर हे होत नाही ते होत नाही असे फक्त टोमणे मारायला येतात त्यांना. तर चला जाऊ द्या. आपण तरी पण बनवतच राहणार ब्लॉग आणि टाकतच राहणार आहे. तर असंच सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.